हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. द्वितीय सप्ताह सेकंड वीक चालू झालेला आहे. डे 8 तुमच्यातील लहान मुलावर प्रेम करा भाग 1. आरशात तुम्हाला जी प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसते आहे त्या पलीकडे जाऊन आज तुमच्यातील लहान मुलाला भेटा. तुमच्या मिरर वर्कमधील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. चला माझा हात धरा आणि आपण तुमच्या आरशाकडे जाऊ. आरशातील प्रतिमेकडे पहा. तुमच्या डोळ्यात खोलवर पहा. आरशात तुम्हाला जी प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसते आहे त्या पलीकडे जाऊन तुमच्यातील लहान मुलाला भेटा. त्याचं अभिनंदन करा, त्याला मिठी मारा. तुमचं वय कितीही असो, तुमच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि त्याला गरज असते प्रेम आणि बिनशर्त स्वीकारण्याची. तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही कितीही स्वावलंबी असा, तुमच्यामध्ये एक लहान मुलगी दडून राहिलेली असते. ती खूप हळवी असते मनानं आणि म्हणूनच तिला मदतीची गरज असते. तुम्ही पुरुष असाल आणि कितीही आत्मविश्वास तुमच्यापाशी असू दे, तुमच्या अंतरंगातील लहान मुलगा मागत असतो आस्था, माया, जवळीक, आपुलकी. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा दिसतं का तुम्हाला तुमच्या अंतरंगातील लहान मूल? हे लहान मूल आनंदी आहे, तृप्त, समाधानी आहे का? जरा पहा या मुलाला. तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही आत्तापर्यंत जगलेला प्रत्येक क्षण म्हणजेच त्या वयाचे तुम्ही तुमच्या अंतर्मनात, आठवणीत, अंतरंगात आहात. लहान असताना जेव्हा जेव्हा काहीतरी बिघडलं तेव्हा तुम्हाला वाटत आलं की तुमच्यात काहीतरी बिघाड आहे. लहान मुलांची अशी एक धारणा असते की त्यांनी जर सर्व गोष्टी बरोबर केल्या तरच त्याचे आई बाबा त्याच्यावर प्रेम करतील आणि त्याला शिक्षा नाही करणार. आपल्यामध्ये एक पालकही दडलेला असतो आणि आपल्यापैकी बहुतेक जणांच्या बाबतीत हा पालक सतत आपल्यातील बालकाला म्हणजेच लहान मुलाला सतत अगदी उसंत न घेता रागवत ओरडत असतो. तुमचा अंतरंगातील स्वसंवाद ऐकला तर तुम्हाला हे पालकाचं बालकाला रागवणं, चुकांबद्दल दोषारोप करणं सहज ऐकू येईल. हा पालक सतत कमतरता, दोष, चुका दाखवतो आणि आपल्याला न्यूनत्वाची जाणीव करून देतो. तू मूर्ख आहे, तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही, तू नालायक आहे, तू कोणतीही गोष्ट धड करत नाही. अशीच सततची टीका ही एक सवय बनून जाते. आणि आता प्रौढ व्यक्ती म्हणून एक तर आपण स्वतःमधील लहान मुलाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो किंवा भूतकाळात स्वतःला कमी लेखत आलो, तसंच आताही स्वतःला कमी लेखतो, न्यूनगंडित बनतो, आत्मसन्मान कमी असतो, स्वतःला दोष देत राहतो व टीका करत राहतो आणि हे आपण पुन्हा पुन्हा करत राहतो. तुम्ही तुमच्यातील बालकाशी कसा संबंध जोडता, कसा संवाद साधता याची पहिली पायरी म्हणजे मिररवर. या तुमच्यातील लहान मुलाबद्दल जाणून घेणं, त्याला काय वाटतं हे माहीत करून घेणं. कोण आहे हे बालक? ते दुःखी, अस्वस्थ, त्रासलेलं आहे का? या मुलाला प्रेम आणि आपुलकी मिळण्यासाठी तुम्ही काय आणि कशी मदत करू शकता? कशामुळे त्याला स्वस्थ, शांत वाटेल, सन्मानित वाटेल, सुरक्षित वाटेल? तुमच्यातील बालकाला खरोखरच काय हवं असेल तर त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव असणं, सुरक्षित वाटणं, प्रेम, आपुलकी मिळणं ही त्याची गरज असते. तुम्ही फक्त काही क्षण स्वतःमधील लहान मुलाशी संवाद साधण्यासाठी दिल्यामुळे जीवन आहे त्यापेक्षा खूप आनंदाचं, सुंदर, सुखी होणार आहे. आपण नवीन स्वयंसूचना घेऊ. माझ्यातील अंतस्थ बालकाचा बिनशर्त स्वीकार करण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे. डे 8 मिरर वर्क एक्सरसाइज. 8व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. नंबर 1. तुम्ही साधारण 5 वर्ष वयाचे असताना तुमचा एखादा फोटो शोधून काढा. हा फोटो तुमच्या बाथरूममध्ये आरशावर चिटकवा. काही मिनटं या फोटोकडे लक्षपूर्वक पहा. काय दिसतंय तुम्हाला? तुम्हाला आनंदी, मजेत असलेलं बालक दिसतंय की दुःखी? 3. आरशात पाहून तुमच्या अंतस्थ बालकाशी बोला. तुम्ही तुमच्या फोटोकडे पाहून बोलू शकता किंवा आरशातील प्रतिबिंबाकडे पाहून स्वतःच्या डोळ्यात पाहून बोला. जे करणं तुम्हाला बरं वाटतं ते करा. तुम्हाला सोपं वाटतं ते करा. लहानपणी तुमचं काही वेगळं टोपणनाव होतं का? आरशात पाहून त्या बालकाशी संवाद साधताना जरूर हे टोपणनाव वापरा. त्या टोपणनावानं तुम्ही लाडानं संबोधले जात होतात. आरशासमोर बसून बोलणं खरोखरच परिणामकारक ठरतं. जर तुम्ही उभे राहून बोलत असाल तर त्रासदायक, दुःखदायक भावना जेव्हा वरती येऊ लागतात तेव्हा तुम्हाला अचानक पळून जाण्याचा मोह होऊ शकतो आणि उभे असताना पळून जाणं सोपं आहे. म्हणून आरशासमोर बसा. रडायला आलं तरी अश्रू पुसण्यासाठी म्हणून जवळ हात रुमाल ठेवा.
असं काहीतरी ठेवा. आता बोलायला सुरुवात करा. 4. आता मन मोकळं करा. तुमचं मन उघडं करून अगदी आतले विचार भावना बोलून दाखवा. 5. जेव्हा तुमचं बोलणं संपेल तेव्हा ही स्वयंसूचना म्हणा. प्रिय आणि टोपण नाव घ्या. लाडक्या म्हणजे डिअर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस किंवा आवडतो. मी इथे आहे तुझ्यासाठी नेहमी करता. तू सेफ आहे, तू सुरक्षित आहे. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. रोजनिशी म्हणजे डायरीचा मनव्यायाम. 8 दिवस 8 डायरीचा मनव्यायाम. नंबर 1, या एक्सरसाइजसाठी तुम्हाला रंगीत खडू क्रेयॉन घ्यायचे आहेत किंवा स्केच पेन. 2, तुमच्या न लिहित्या हातानं म्हणजेच राईट क्यू, ज्या हाताने लिहितो त्याच्या उलट्या हातानं म्हणजे लेफ्ट, तुमचं लहानपणीचं स्वतःचं चित्र काढा. 3, हे चित्र बाथरूमच्या आरशाला चिटकवा. 4, या चित्राकडे पहा आणि तुमच्यातील बालकाशी बोलायला सुरुवात करा. 5, तुमच्यातील लहान मुलाला पुढील प्रश्न विचारा आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या डायरीमध्ये लिहा. तुला काय आवडतं आहे? तुला कशाचा तिटकारा वाटतो? तुला काय आवडत नाही? तुला कशाची भीती वाटते? तुला कशाची गरज आहे? तुला काय हवं आहे? तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकते? 6, आता डोळे बंद करा. काही मिनटं वेळ द्या. आठवून पहा तुम्ही आत्तापर्यंत तुमच्यातील बालकाबद्दल काय शिकलात त्याचा विचार करा. हृदयस्थ विचार. दिवस 8, मी माझ्यातील बालकाला प्रेमानं आलिंगन देतो. तुमच्यातील बालकाची प्रेमानं असतेनी काळजी घ्या. तुमच्यातील लहान मूल आहे जे घाबरलंय, भेदरलंय आणि म्हणून ते तुम्हाला दुखावतंय. त्याला कळत नाही काय करावं. तुमच्या त्या भेदरलेल्या, बावरून, घाबरून गेलेल्या लहान मुलाला आश्वस्त करा. मी आहे तुझ्यासाठी. तुमच्या त्या भेदरलेल्या, बावरून, घाबरून गेलेल्या लहान मुलाला सांगा, मी आहे तुझ्यासाठी, तुझ्याजवळच आहे. त्याला प्रेमानं मिठी मारा. त्याला प्रेमानं मिठी मारा आणि त्याच्या गरजा भागवण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी जे काही करणं शक्य आहे सर्व करा. काहीही होऊ दे, तुम्ही त्याच्यासाठी आहात, नेहमीच आहात, सदा सर्व काळ. हे तुमच्यातील लहान बाळाला कळू दे आणि ही सुरक्षिततेची जाणीव त्याला झाली आहे याची खात्री करून घ्या. तुमच्यातील लहान मुलाला माहीत असू दे की तुम्ही त्याला कधीच एकटं टाकून जाणार नाही. तुम्ही त्याच्यावर खूप 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 प्रेम करता. दिवस 8, ध्यानतंत्र. मुक्त व्हा. मनावरील ओझी झटकून टाका, सोडून द्या आणि आरामात राहा. 8व्या दिवसाची असलेली व्हॉइस रेकॉर्डिंग ध्वनी फीड डाउनलोड करा. एक छान खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि डोळे बंद करा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचं शरीर अगदी रिलॅक्स सोडा. आरामात पडून राहा. तुमचं लक्ष तुमच्या पावलांवर केंद्रित करा. ते सैल करा. कोणताही ताण नको. आता तुमच्या पायाचा घोटा, टाच, तुमचे पाय जड होऊ देत. अशाच पद्धतीने वरचा पाय, पोटऱ्या, गुडघे रिलॅक्स करत जा. आता तुमचे मांड्या ते पण जड होऊ द्या. आता कंबर, पोट, त्यानंतर छाती, खांदे सगळे रिलॅक्स होऊ द्या. कोणताही ताण नको. सगळं आता शांत होऊ दे. हातही असेच रिलॅक्स करा. मनगट पण रिलॅक्स करा. उर्वरित सर्व ताण तुमच्या बोटांच्या अग्रभागातून बाहेर पडतोय असं इमॅजिन करा. त्यानंतर फेस, जबडा, कुठे कुठे ताण आहे लक्षात घ्या. दात आवळले असतील तर सैल करा. गालावर ताण असेल तर हलका करा. डोळ्याभोवती स्नायूंवर लक्ष केंद्रित करा आणि सगळं सैल सोडा. कपाळावरच्या ताठ आठ्या काढून टाका. सगळे भाग रिलॅक्स करा. डोक्याच्या सर्व भाग विशेषतः पाठीमागचा सैल करा. ताण जाऊ द्या. शांत व्हा. डे 8 इकडे संपलेला आहे. उद्या भेटूया डे 9मध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आय होप तुम्ही मिरर वर्क करत आहात आणि तुम्हाला फायदा होत आहे. थँक्यू.